नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, एका वृत्तपत्राच्या मनःशांती या सदरात सुप्रसिद्ध लेखक आणि व्याख्याते डॉक्टर दत्ता कोहिनकर यांचा एक लेख वाचनात आला. अनित्य, मनाच्या समत्वाचा पासवर्ड या शीर्षकाचा. फार सुंदर विचार मांडलाय त्यांनी त्याच्यात, आणि तो विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा याकरता आजच्या आनंदी कट्ट्यावरून डॉक्टर दत्ता कोहिनकरांचा हा अतिशय सुंदर लेख तुमच्यापर्यंत पोहोचवते. एका राजाला जीवनाविषयी अपार कुतूहल होतं. त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक साधू संत फकीराला तो विचारायचा की मला एक ना असा छोटासा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडेल, मला कायम आनंदी ठेवेल. शेवटी एका फकीरानं त्याला एक अंगठी दिली आणि सांगितलं की यातल्या डबीत एका कागदावर एक मंत्र लिहिला आहे, पण जेव्हाही अगदी जीवन मरणाचा प्रश्न तुझ्यापुढे उभा राहील ना, तेव्हाच ती डबी उघड, तेव्हाच तो मंत्र कामाला येईल. बरीच वर्ष शांततेत गेल्यावर राजाचे दिवस फिरले. राज्यात बंडाळी झाली. त्याच्याच कपटी प्रधानानं त्याला तुरुंगात टाकलं आणि पहाटेला फाशी द्यायचं ठरवलं. विश्वासू सेवकानं राजाला रात्री सोडवून एक घोडा बरोबर दिला आणि राजा तिथनं निसटला. मजल दरमजल करत राजा सीमेपासून दूर गेला. हे कळल्यावर दुष्ट प्रधानानं सैनिकाची तुकडी राजाच्या मागावर पाठवली. राजा एका डोंगराच्या शिखरापर्यंत पोहोचला. पुढे दरी होती. घोड्याला चरायला सोडून मोठ्या खडकाआड राजा लपला. त्याला आता वाटलं की थोड्याच वेळात सैनिक येतील, आपल्याला गाठतील आणि आपल्याला मारतील. त्या क्षणी त्याला फकीराच्या अंगठीची आठवण झाली आणि त्यानं ती उघडली. त्यात एकच वाक्य लिहिलं होतं, हाही क्षण निघून जाईल. केवळ ते वाक्य वाचून राजाचं मन शांत झालं. आश्चर्य झालं. सैनिक तिथपर्यंत पोहोचले. त्यांना वाटलं हा फक्त घोडा दिसतोय, म्हणजे राजा दरीत पडून मेला असणार. ते परतले. राजानं शेजारच्या राज्याची मदत घेऊन काही दिवसात आपलं राज्य परत मिळवलं. विश्वासघातकी प्रधानाचा शिरच्छेद केला आणि विजयाचा जंगी समारंभ चालू असताना नवीन प्रधानानं पाहिलं की महाराज कुठेही अतिउत्साहित न होता प्रशांत मुद्रेनं सिंहासनावर विराजमान आहे. त्यानं अदबीनं विचारलं, महाराज, आपल्या आयुष्यात एवढ्या भयानक घडामोडी घडल्या, त्यातून आपण सहीसलामत बाहेर पडलात, तेव्हा आपण आज आनंदानं ओसंडून जायला हवं खरं तर. राजा म्हणाला, नाही, आता मला माझ्या मंत्राचा अर्थ आणि सामर्थ्य कळलंय. जगात कुठलीही गोष्ट कायम टिकून राहत नाही आणि परिवर्तन जगाचा शाश्वत नियम आहे. या जगात सुखही राहत नाही आणि दुःखही. हे आता मला समजलंय. म्हणूनच दुःखात खचू नये आणि सुखात नाचू नये. हे क्षणही निघून जातील. ही बोधकथा आपल्याला जगायला शिकवेल. नुसतं जगायला नाही तर प्रत्येक प्रसंगात मनाची शांती अबाधित ठेवण्याची, मन स्थिर ठेवण्याची गुरुकिल्ली इथं दिली आहे. खरंच निसर्गाचा नियम ठरलेला असतो. कधी चांगल्या कर्माचं फळ तर कधी दुष्कर्माचं फळ वाट्याला येतं. काहीही वाट्याला आलं तरी ते परिवर्तनशील असतं. म्हणून समत्वाचा अभ्यास करायला हवा, सत्कर्माचे भागीदार व्हायला हवं. प्रत्येक गोष्ट इथं अनित्य आहे. त्यामुळं सुख आलं तरी नाचू नका आणि दुःख आलं तरी रडू नका. अनित्य हाच पासवर्ड आहे मनाच्या समत्वाचा. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.